भारी शेपूची भाजी. हाय नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो बहिणींनो. तर बघा आज आम्ही आमच्या शेताकडे आलेलो आहोत आणि आमचं शेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे धरणाच्या एकदम कडला आणि एकदम लागून आहे. आणि या ठिकाणी हे बघा आता हे आमच्या शेजारच्यांचा मुग कसा आलेला आहे, एक नंबर मुग आलेला काढायला. आणि बघा आता हे माझे मिसेस कशी अंगावर डोक्यावरती वज कसं वाटायला आता इकडे बघा हे आमचा मॅनेजर आदित्य, हे बघा आमची आई इकडं आहे ना शेंगा तोडाय चालूच आहेत. पुन्हा ती हिला आमच्या संघरक्षाला काकाला घेतलेलं आहे. ते बघ ती किती कुतती या कसा आहे सीन मित्रांनो. बघा तिकडे आमचा संघ करा, तिकडे बघा शेंगा तोडायची मिठी चालू आहे, तांब्यामध्ये भरायची मिठी. बाबा मामा माग कोल आले कोल, अगं पळ 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 पळ. बघा इकडे कशी चालू म्हणायची मित्रांनो अब्दा. ही कष्ट केल्याशिवाय कुठली गोष्ट भेटत नाही बरं का. डेरे हरी पलंगावरी असं कधी होत नसतं. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही मित्रांनो. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही घुसलात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला समजा करिअर करायचं असेल तर मेहनतीशिवाय आणि कष्टाशिवाय मित्रांनो पर्याय नाही. हे बघा आज एवढं हातात ही माझ्या बायकोचं चेपर मला आज घेऊन वागावं लागते. हा म्हणजे हे सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच की मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय म्हणजे काही नाही, काय भेटणार नाही तुम्हाला. हे बघा इकडे आदित्य आमचा कसा इकडे बघा ही हो का अंगावर त्याच्या डोक्यावरती जार आहे, पाठीमागे कॅमेऱ्याची बॅग आहे. आणि तुम्हाला हे आमचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला आम्ही थोड्याच वेळामध्ये ह्याच कंटिन्यू ब्लॉगमध्ये तुम्हाला हो काही शेंगा बघा आमच्या कशा आल्यात खायला एकदम लुसलुशीत शेंगा. आता शेंगा अर्ध्या वाळलेल्या आहेत भरपूर, म्हणजे 90% शेंगा आता वाळल्या, 10% शेंगा अजून समजा वाळायच्या राहिल्यात. आणि तुम्हाला आम्ही थोड्याच वेळामध्ये आमच्या आईच्या हातचा झणझणीत ठेसा कसा असतंय मित्रांनो तुम्हाला मी नक्की त्याची रेसिपी दाखवतो. आता आम्ही तिकडे व्हिडिओ करण्यासाठी चाललोय तिकडं. आणि मित्रांनो आम्ही इकडे कसं आलो माहिती आहे तुम्हाला, आम्ही काय शेतामध्ये काम करण्यासाठी वगैरे नाही आलेलो. आम्ही इकडे खास व्हिडिओ करण्यासाठी आलोय. आणि व्हिडिओसाठी एवढी रोजची आम्हाला कसरत घ्यावं लागते, रोजची एवढी मेहनत घ्यावं लागते. हे बघा रोजचा जार सोबत लागते कारण आमचा दिवस अख्खा या व्हिडिओमध्ये जातो. आणि आमची रोजनिशी अशीच आहे मित्रांनो. मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पण मी सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा आमचा प्रवास, आमचा मेहनत करण्याची स्टाईल किंवा आमचं व्हिडिओची पद्धत कशी असते काय असते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आणि विशेष म्हणजे मी आता चालू एकदम धरणाच्या कडीला तुम्हाला आईच्या हातची रेसिपी ठेसा झणझणी ठेसा कसा असते ती मी दाखवतोय. परत आम्ही व्हिडिओ शूट कसं करतोय त्यासाठी लागणारी मेहनत की एका व्हिडिओला किती वेळ लागतोय किती नाही, कसं व्हिडिओ शूट करायचं, कसं काय करायचं ह्याचं पण तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन होईल माझ्या संघा मराठी माणूस यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तुम्हालाही काही गोष्टी शिकायला भेटतील की खरंच एक व्हिडिओ बनवायला काय काय केलं पाहिजे, किती मेहनत असते, किती स्ट्रगल असतं, किती पळावं लागतं. आता इकडे जर समजा पाऊस वगैरे जर आला मित्रांनो तर खोटं सांगत नाही. आता आमची गाडी इथून कंप्लीट 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर आम्ही चालत आलो कारण आमच्या शेतामध्ये यायचा रस्ता बंद झालाय. कारण हे काम इकडं ब्रिजचे काम सुरू झाल्यामुळे हे रस्ता बंद आहे इकडे येण्याचा. आता इतक्या लांब हो का माझी मिसेस चालतच चाललेली कुठपर्यंत गेली. चला मग तुम्हाला थोड्या वेळामध्ये अजून परत काही गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय. तोपर्यंत तुम्ही सतत आमच्यासोबत बनत राहा आणि आम्हाला फॉलो करीत राहा मित्रांनो. कारण खूप दिवसानंतर मी युट्यूबला हा व्हिडिओ टाकतोय आणि असेच आता व्हिडिओ माझे काही आमच्या रिअल लाईफवरती व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे, तुम्हाला बघायला भेटतील. आणि परत एकदा आपण ह्या संघा मराठी युट्यूब चॅनल आपण कमबॅक करतोय, जोरदार कमबॅक आपला असणार आहे. तर सपोर्ट करीत राहा सपोर्ट. बस कसं वाटतंय ऋतू तुझ्या लय दुखायला माझ्या शेजारचं दुखायला लागले, पाठ आहे ती दुखायली ना मला लय त्रास व्हायला. बघा मित्रांनो माझी बायको आज माझ्या खांद्याला खांदा लावून चालती, मेहनत करते, स्ट्रगल करते सोबत. जिकडं म्हणेल तिकडं म्हणजे यायला कधी असे नाही म्हणत नाही काही नाही. तिला कुठल्याच गोष्टीला माझं जास्त हिनवावं लागत नाही. एवढी कष्टाळू बायको भेटली मला मायच्यान. तुम्हाला मी सगळ्याला अशी कष्टाळू बायको भेटावं. अरे 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 बस इकडे बघा ही पक्ष्याचा थवा दिसला का, दिसला का, दिसला काय हेल्प. हे बघा कॅमेरामॅन सांगा सोबत कॅमेरामॅन आदित्य साळवे या ठिकाणी अत्यंत मेहनत करताना अत्यंत दुर्दैवी क्षण आहे हा मित्रांनो. कारण ही जारचं वजन काही साधन नसतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पळा 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 लय पळायचे अजून आपल्याला लय पळायचे. आता मित्रांनो अजून एवढं लांब जायचे आम्हाला. ती बघा ती पाठीमागली बोट दिसते का, ती बोट इथं बोट दिसते बघा इथं बोट. त्या बोटेकडे आपल्याला जायचे आम्हाला. आणि इथं बघा आता ऋतुजा माझी बायको इथं थकून बसली, आदित्य इथं बसलाय, कपडे इथं ठेवलेत. कसं वाटायले आता, नादर वाटायले का नादर, हा नादर चादर कादर फादर.
चला आता आमची या ठिकाणी आता आमच्या नानाची सुद्धा आता एंट्री होईल एक 10 मिनिटांमध्ये. पुन्हा आम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय. व्हिडिओ झाले की पुन्हा जेवणाची मस्त एक रेसिपी आज आम्ही सोबत सगळं सामान आणलंय. ठेसा बिसा ओके. कसं वाटलं आई? लय चांगलं वाटलं की बाबा. नाद वाटलं का जीवाला? वटीला शेगा पोरगी खांद्यावर माझ्या खांदा अवघडून गेला. बरं मला सांगा, आपण जे व्हिडिओ बनवतो लोकांचं मनोरंजन करतो हो. हे सोपं काम आहे का? नाही ना, किती अवघडीचं काम आहे? लय अवघड आहे. लय टेन्शन घ्यावं लागतं. लय घ्यावं लागतं. लय कटर बी खावे लागते. चला बरं, चला चला काढून आपल्याला अख्खा ब्लॉक करायचंय. पुन्हा आपण कसं कसे व्हिडिओ आज केले ती दाखवायचे. पुन्हा ती रेसिपी दाखवायची ठेशाची झणझणीत तळ्याच्या कडीला. अशा पद्धतीने मित्रांनो बघा आता फायदे नानाचं या ठिकाणी आता आगमन झालंय. नाना काय आणलंय खायला? बघा नाना कॅम्पावर ज्युनियर संघाला काहीतरी खायला आणलंय. इसको बोलते है गावठी बालुशाही. इकडे काय पहिले आंदोलनाकडे 45 आमदारांची पाठ. तिथे काय चालूच आहे त्यांचं, चालू द्या. ही भजी बघा आमच्या इथले सायापाची भजी. बघा मिरची कशी खाती मगाशी काय म्हणलं होतं आम्ही, आता रानामध्ये गावरान मिरच्याचा एकदम ठेसा बनणार होतो आम्ही. आता ही आमची उकळी बारीक, उकळी घ्या इकडे, उकळी घ्या. हे बघा आमची उकळी जरा बारीक पडली म्हणून आता नाना कढईमध्ये ठेसा कुठाय चालू आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकलंय, पुन्हा कोथिंबीर, मिरच्या, टमाट. आता हे टमाट असं टाकायचं, थोडा ठेसा असा कुटून घ्यायचा, पुन्हा वरून टमाट टाकायचं. बघा आता हे आमचा व्हिडिओ आता झाले. आता बरेच काही व्हिडिओ राहिले. तर तिकडे माझी मिसेस चेंजिंगला गेली. आता हे बघा आता आमच्या मित्राच्या शेतामध्ये कसं वातावरण आहे, कसं जेवणाचा आनंद चाललाय आमचा, कसं काय इथं विषय गंभीर व्हायला जरा. आता बाकीचं काय असेल ते आई बोल का कसं वाटायला तुला आता इथं खेळ? मला लय चांगलं वाटायले. आता कवा ती ठेसान भाकर खावी अशी वाटायले. पण ती माझा व्हिडिओ झाल्याशिवाय त्याला हात लावायला परमिशन त्याला नाही आता पुन्हा. व्हिडिओ करायचा, पुन्हा तिथून परमिशन मिळायची खा म्हणून. नाहीतर तवर काय नाही, जिबाळ्यासाठीच बसायचं काम आहे. जिव्हाळ्यासाठी. नाना आता इथं ठेसा वाटायला, नानाला कसं वाटायला ना ठेसा वाटाय कसं वाटायले? काय तर ठेसायचं होता. आता खाल्ल्यावर माणसाच्या तोंडाला पाणी पाणी सुटलं सुटलं पाहिजे पाणी. ए अरे ते पाणी लागली राऊंड आहे. हे बघा मित्रांनो, हे आमचे 2 लेकरं, ही संघ रक्षा आणि संघाकारा झोपला वैतागून तळ्याला आम्ही तिकडे व्हिडिओ काढायला गेला होता. आता ही लेकरं एवढी आगाव आहेत, ही लेकरं आम्हाला व्हिडिओ करू देत नाहीत, काय नाही, एवढे त्रास करतात का नाही. भूताची खाई आहे बाबा. लेकर आहेत का तुम्हीच लेकर ठेवून म्हणून द्या. म्हणताव. मी तर भूत लागते खाणं पुन्हा म्हणते. आपल्याला बटाटे कांदे कापायला. हो हो, तुम्हाला सगळं कापायला लागतंय. ए मुगाचे शेंग. जरा इथं झुम करू, जरा इथं झुम कर. घालताना डोळ्यात बघा मंडळी ना. हे बघा आता आमची सांगा रक्षा बघा कशी आता फुरका हाणते का ग माय ठेसा. ठेसाचा. घाल हात मध्ये घाल हात घाल मध्ये. ती बी घालू का नको घाल. करते की भाऊरंगी. हा तिला बी कसं कोणत्यात कळतंय घालावा, तिखट आहे ते? कोणत्यात नाही. तिखट आहे म्हणून ते कसं सगळं कळतंय? कळतंय. होय. चला आता चप्पल काढतो मी, आता जेवायला बसतो म्हणतो मित्रांनो. बघा आता मी बाबा आताच मला व्हिडिओ झाल्याशिवाय नाही. आता तिकडं तवर तिथं मेकअप होत तर आपलं होतंय ना जरा एक झटका. आम्ही बी घेऊ काय झटका. घ्या मग एक झटका. मित्रांनो अक्षरशः ठसका लागला बघा आता. पाणी तरी द्या त्याला, येऊ द्या. जर ठेचा जर झालाय खायला, आगा बह्याच नुसता उभं. तुम्ही सुद्धा ठेसा खायला या. आईच्या हातात ठेसा. दादा अंकल कसं झाला ठेसा? छान लागला का? आई कसं झालाय? लय भारी. हं? शेपूची भाजी का शेपू चुका. ना बोला जरा ठेसा बद्दल पब्लिकला. काय आता असं बघून माणसाचं जिबीला पाणी सुटलं नाही तर काय होईल तर. हं. खायचं म्हणल्यावर हे रानात खायचं असं म्हणलं ते राक्षस खाद्य म्हणते त्याला. किती बी काय कसलं बी राहू द्या, त्याला चवच येते. आणि घरी 5 पकवान बनवा, हं. चव लागत नाही. आणि इथं रानात काय बी असू द्या, काय बी आडम एकदम धडम चव- काय बी हा. जातं या. शिजल्या भिजलेलं कच कोंब आता बघा आता खरं मित्रांनो, टाळणी. आम्हाला व्हिडिओ करायचा आहे खऱ्या अर्थानं तर सांगायचं म्हणजे.
आता इकडे मेकअप चालू होता. आता ऋत्याला मेकअपला वेळ लागला म्हणून आम्ही जेवायला काढलं तर तिनं लगे पटपटा मेकअप करून साडी घालून फास्ट पळत आली. तिला वाटलं ठेसा राहते का नाही की मला ठेसा खायला भेटतो का नाही की सगळ्यासोबत. तिनं गायमध्ये मेकअप करून आली बघा. काय भाकर थोडीशी